चला आमचे दोन्ही ऑफिशियल अंपायर वेलकम आपणा दोघांचं सुद्धा मिथुनजी पाटील आणि हर्षलजी गुप्ता. पहिला चेंडू लेग स्टंपच्या बाहेर 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 आणि 1+1 अशा दोन धाबा धावपलकामध्ये ऍड होतील आणि धावपलकाचा श्रीगणेशा झाला. ही मॅच मोठी असणार आहे. या मॅच मध्ये धावा किती बनतील, कशा बनतील, कोणाच्या बाजूने बनतील किंवा किती कमी धावांपर्यंत थांबवलं जाईल याची आपण चर्चा करणार आहोत. कारण ही दोन्ही संघासाठी डू ऑर डाय मॅच आहे. शेवटच्या क्षणाला दिशा दिली चेंडूला नदीमनं आणि तिथे सिंगल धावून कंप्लीट सुद्धा केली जाते. निर्मल सम्राट एका बाजूला आहे, दुसऱ्या बाजूला लोकल लिजंड साहिल मर्चंट. चेंडूवरती आले पूर्णपणे 3 स्टंपच्या समोर येऊन चेंडूला अडवून खेळण्याचा प्रयत्न, त्यामध्ये त्याला यश मिळाले आणि एका धावेने पुढे जाण्याचा प्रयत्न केला जातोय. SPL सीझन 6 अनेक जण आतुरतेने वाट पाहत होते या स्पर्धेची आणि ही स्पर्धा अखेरकार आपल्या सर्वांच्या भेटीला आली. अनेकांचं स्वप्न ही स्पर्धा खेळण्याचं असतं, अनेकांचं स्वप्न या स्पर्धेला पोहोचण्याचं असतं, अनेकांचं स्वप्न ही स्पर्धा पाहण्याचं असतं आणि ही स्पर्धा आपल्या भेटीला येत असताना आपण दुसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहोत. दुसरा दिवस, या दुसऱ्या दिवसामधील डी ग्रुपची ही शेवटची मॅच आणि त्यानंतर आपण ग्रुप ई कडे सुद्धा वळणार आहोत. अमित राणे गोलंदाजी मार्क वरती आहेत. पहिला चेंडू खराब, वाईट+1 अशा स्वरूपाच्या त्या 2 धावा येताना दिसल्या होत्या आणि त्यानंतर मात्र चांगला कमबॅक. प्रत्येक चेंडूवरती 1-1 धाव येते, परंतु आतापर्यंत 6 धावा धावपलकावरती जोडलेल्या आहेत. हो, अडवण्याचा प्रयत्न, यश वैती त्याने मात्र चेंडूला तिथे अडवलाय. पहिले पडले परंतु चेंडूला बॉर्डरलाईनच्या जवळ येऊ दिलेला नाहीये, नाही त्याचा सुगंध येऊ दिला तिथे. बघा कशा प्रकारे हा फटका खेळला होता. इनसाइड आउट कव्हर ड्राईव्हचा फटका. शेवटच्या क्षणाला त्या चेंडूला हात दाखवून अडवला गेला आणि तिथे फक्त 1च धाव मिळाली आहे. शेवटचा अंतिम चेंडू या षटकामधील. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, खूप चांगल्या रीतीने चेंडूला खेळलं, 1च धाव येते आणि अशा प्रकारे पहिलं षटक झालं समाप्त आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा धावपलकावरती लोकल लिजंड. तीनशे 99 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. 399 नंबर वाला आमचा कुणाल पाटील आला. थँक्यू डीजे. नवीन गोलंदाजी मार्क वरती रोहित गोवळकर. गणेश बॉलिंग ट्रॅक वरती येतोय आणि त्याच्या समोर साहिल मर्चंट. हो, यावेळेला खेळलेला फटका सिंगल साठी. पुढील चेंडू आतमध्ये येणारा लेग कटरचा प्रयत्न गणेशने केलाय. अनेक वर्ष रोहित गोलकर या मैदानावरती आपल्याला खेळताना दिसलाय आणि त्यामुळे या वर्षी सुद्धा त्याचा जो खेळ आपण इथे बघितलाय त्याच्यामध्ये एक मॅन ऑफ द मॅचची जर्सी त्याच्या खांद्यावरती आले. हॅलो 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 चेक. ओ ऑन साइडला जवळून चेंडू निघून गेलाय. सीमारे का पार, चौकार. आभाला गाठ माया ही तुझी येताव पायी पायी. आभाला गाठ. थँक्यू डीजे. बघा या मैदानावरती खेळत असताना तुमचा आत्मविश्वास महत्वाचा असतो. तुमची बॉडी लँग्वेज काय सांगते, तुम्ही कशा प्रकारे या स्पर्धेला बघताय, या मॅचला बघताय. मागे चेंडू निघून गेला, धावचीची संधी, परंतु चेंडू कोणत्या भरवशावरती फेकणार, त्यामुळे स्वतःला थांबवलं. फक्त 1च धाव धावपलकावरती येताना पाहायला मिळते. रोहित गोलकर गणेशचं षटक मार्गस्थ आहे आणि 1 चौकार आतापर्यंत आलाय त्याच्या षटकामध्ये. एक्स्ट्राच्या रूपाने कोणतीही धाव नाही. धावपलकाची धाव आहे 16. साहिल मर्चंट यावेळेला स्ट्राईक हँडवरती. शेवटचा अंतिम चेंडू. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सिंगल येते
आणि या सिंगलद्वारे 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धाबा धावफलकावरती 17 विदाउट लॉस लोकल लिजंड. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई मला दर्शन दे रे साई. तुझ्या दर्शनाची झाली घाई. नवीन गोलंदाजी मार्क वरती यश बैती. चारुदत्त पाटील पॉन्टिंग पॉवर येस पॉवर प्लेचा इशारा पण 30रं षटक हे निर्णायक आणि महत्वाचं षटक आहे ज्या ठिकाणी तुम्ही पॉवर प्ले बघणार आहात जिथे मोठ्या फटक्यांची नितांत गरज असेल या धावफलकाला बूम करण्यासाठी लोकल लिजंड्सला. परंतु निर्मल सम्राटला या षटकामध्ये धावा वाचवायच्या आहेत, कोणत्याही प्रकारे धावा येऊ द्यायच्या नाही आहेत आणि म्हणूनच या धावा वाचवण्यासाठी निर्मल सम्राट कशा प्रकारचा प्रयत्न करतात. टायमर ऑन आहे, लक्ष असू द्यात, कारण जर का 15 मिनिटांमध्ये तुमची इनिंग नाही झाली तर तुम्हाला एक खेळाडू हा मैदानाच्या बाहेर काढावा लागेल. धावांचा जर डोंगर आपण बघितलं तर 17 पर्यंत येऊन थांबलाय. 17 कोणाला आहे खतरा, लोकल लिजंड्स की निर्मल सम्राट. अरबाज आणि प्रदोष वैती यांना आपण सर्कलमध्ये पाहतोय. अमित राणे अष्टांच्या मागे, यश वैती गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय, कव्हरचा फटका, चेंडू सीमारेखा पार, चौकार. थँक्यू डीजे. सहज आणि सोपा चौकार. माहित होतं इतका मोठा गॅप ओपन झाला होता ऑफसाईडला, त्या गॅपला बघत असताना चेंडू सीमारेखा पार. 4 धावांसाठी गेला. साहिलसाठी पुढील चेंडू, अजून एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवलं गेलं, फेकी झाली आहे काय. ओ ओ 1 2 2 येस इट्स अ 2 रन. घर फिरला की घराचे वासे सुद्धा फिरतात. चौकार आल्यानंतर पूर्णपणे कहाणी बदलली. निर्मल सम्राट अजूनही त्याच फ्लो मध्ये, ज्या फ्लो मध्ये या अगोदरची मॅच जे खेळले होते त्याच्यामध्ये धावा गेल्या होत्या. 23 वरती धावफलक जाऊन पोहोचलंय. 2 चेंडू आतापर्यंत झालेले. पॉवर प्लेचा ही षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवर दाखवायची असते, परंतु इथे पॉवर तुझी हौस मी पुरवीन, तुला बुटीन मी फिरवीन, तुला फिरवीन बंदरी नवा नवा, तुला फिरवीन बंदरी नवा नवा. नागवा नागवा मी दर्याचा नागवा नागवा. थँक्यू डीजे. सातत्यानं धावांचा जो ग्राफ आहे तो वाढत चाललाय आणि हा वाढत जाणारा ग्राफ अडचणी वाढवते निर्मल सम्राटच्या. साहिल मर्चंट आणि नदीम अभेद्य भागीदारी करत असताना आतापर्यंत आपल्याला दिसले 23 धावांची. कोणत्याही प्रकारे विकेट येऊ दिलेले नाहीयेत. डाऊन द ग्राउंड खेळायचं होतं. चेंडू काही काळ हवेमध्ये आणि झेल सुद्धा टिपला गेला. फलंदाज बाद, नदीम डिपार्ट्स. विकेट आली आणि आता विकेट आल्यानंतर मात्र या मॅच मध्ये काय तो पलटवार होईल का. मुक्तधीर नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने येतोय. मुक्तधीर मैदानाच्या दिशेने आलाय आणि मुक्तधीर मैदानाच्या दिशेने आल्यानंतर काय नदीमची जागा तो भरून काढेल का. ज्या नदीमने साहिलच्या साथीने खूप चांगला स्टार्ट इथे मिळून दिला. आता निशांत चेंडूला अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एक धाव येते. सिंगल धाव. स्ट्राइक रोटेट होताना दिसेल. विचार करत असेल लोकल लेजंड की 40च्या आसपासचं धावफलक बघायला मिळावं आणि निर्मल विचार करत असेल की या ज्या धावांचा वेग चालू आहे तो कुठे ना कुठेतरी 30 पर्यंत थांबावा. चांगली फलंदाजी आतापर्यंत साहिल मर्चंटने केली आहे. खूप चांगला कंट्रोल त्याच्या फलंदाजीमध्ये दिसलाय
आणि त्या फलंदाजीने मात्र लोकल लेजंडला एका चांगल्या स्थितीमध्ये सुस्थितीमध्ये आणून सोडलंय. शेवटचा आणि हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सिंगल साठी गेला. धावचीची संधी, परंतु खूप जलद गतीने ती धाव कंप्लीट केली. 3 षटकाचा खेळ संपतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 26 धावा धावफलकावरती आहेत. हो, उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा हा चेंडू जास्तच बाहेर वाईड आहे. अतिरिक्त धाव धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. अरबाजच्या हातामध्ये चेंडू. अरबाज बीपीएल मध्ये खूप चांगली गोलंदाजी त्याने केली होती. निर्मल प्रीमियर लीग, NPLचा पहिल्या NPLचा मॅन ऑफ द सिरीज, आणि तो खेळाडू मात्र यावेळेला गोलंदाजी मार्कवरती आहे. प्रचंड प्रतिभा या खेळाडूमध्ये सुद्धा. ॲज अ बॉलर, ॲज अ बॅटर, शांत चित्ताचा खेळ करत असताना कधी धावांचा उद्रेक घेतो हे कळत नाही, आणि त्याच प्रकारची त्याच दाटणीची आता गोलंदाजी करत असताना अरबाज बारुंडा 11 आणि साईबाबी दोन्ही कर्णधारांनी तयार राहायचं. या मॅच नंतर आपण टॉस घेणार आहोत. चौथं षटक येथे मार्गस्थ आहे आणि चौथ्या षटकामध्ये 2 चेंडूचा खेळ होत असताना 29 आणि त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 30. च्या 40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न लोकल लेजंड करत होते, तर 40 पर्यंत जाण्यापासून थोडेसे वंचित राहिल्यासारखे वाटत आहेत, कारण अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. साहिल मर्चंट काय मोठा फटका इथे लगावतील का, परंतु त्या पोझिशन मध्ये येऊ देत नाहीयेत. खूप चांगली डिलिव्हरी या वेळेला बघायला मिळाली ती अरबाजची. एका एकाने पुढे जाण्याचा प्रयत्न. 31. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. ग्रुप डी मधील शेवटचा आणि अंतिम सामना आहे. सिंगलसाठी हा चेंडू खेळलाय. एकच धाव येते. एका धावाने धावफलक पुढे जाते. सिंगल आणि आता बॅकप्रदान करण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला गेला. फेकी झाली आहे. फेकी नंतर फक्त एकच धाव. अशा प्रकारे पहिल्या इनिंगचा खेळ संपला. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धाव आहे 33. 34चं लक्ष्य ठेवलं गेलंय निर्मल सम्राट या संघासमोर लोकल लिजंड या संघाच्या माध्यमातून. चला फील्डिंग लावून घ्या लोकल लिजेंड. लोकल लिजेंड चलिए फील्ड सजाइए फास्ट. त्यानंतर देसाई काकांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होताना पाहायला मिळतं. मी विनंती करेल देसाई काकांना की आपण मंचावरती येऊन आदरपूर्वक स्थानापन्न व्हायचंय. आगतम स्वागतम सुस्वागतम. बहुजन विकास आघाडी पुरस्कृत माजी नगरसेवक प्रफुल्ल साने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित स्पर्धा सायबा क्रिकेट क्लबच्या वतीनं सायबा प्रीमियर लीग SPL सीझन 6 हा मानाचा वर्ल्ड कप वसई तालुक्याच्या अंडरआर्म क्रिकेटचा आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये अभिमानाच्या स्पर्धेमध्ये बहुचर्चित स्पर्धेमध्ये आलेल्या सर्व क्रीडारसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. सामन्याला सुरुवात. दुसऱ्या इनिंगला
सुरुवात होतीये आणि सुरुवात होत असताना 34 धावांचा पल्ला कशा प्रकारे पार करायचा आहे. येस, लेट्स प्ले. पंचांचा इशारा सुद्धा आलाय आणि रोनित गोवलकर गणेश आणि त्यांच्या समोर शहजादचा पहिला चेंडू ऑन साइडला. सच अ क्रॅकिंग स्ट्रोक बाय गणेश. चेंडू सी मारेगा पार. चौकार. मार्केट वही मचाता है. रोनित गोवलकर. गणेश रोनित गोवलकरच्या बॅटमधून येणारा चौकार. 4 धाबा. ग्रेट स्टार्ट. आणि त्यानंतर मात्र सिंगल साठी हा चेंडू खेळलाय एका धाब्याने. सीझन 4 मध्ये रोनित गोवलकरची बॅटिंग जी झाली होती ती आउटस्टँडिंग होती. म्हणजे ज्या वेळेला मॅन ऑफ द सिरीजची रेस लागली होती त्याच्यामध्ये मला वाटतं 3ऱ्या क्रमांकावरती ते होते. ऑन साइडला हाताला लागून की पायाला लागून चेंडू गेला सरळ. मार्केट वही मचाता है. हीरो झाला या तो पब्लिकचा. चौकार आलाय. पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला. इथे धावचीची संधी आहे. धावचीची संधी. बॅट लवकर ड्रॅग केली आणि खूप वेगानं आले यश बैती. सिंगल धाव येताना पाहायला मिळतं. ग्रेट स्टार्ट निर्मल सम्राटची. लोकल लिजेंड थोडा अडचणीमध्ये. सिंगल धाव धावून कंप्लीट केली गेली आणि आता शेवटच्या अंतिम 2 चेंडू बाकी आहेत. येस, सन्माननीय परागजी फणसे यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन होतंय. मी विनंती करेल परागजी फणसे आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. आपलं हार्दिक स्वागत. साहेबाचे जुने जाणते खेळाडू. येस, बघा आता जर का मिस्टर इंडिया कॉम्पिटिशनला उभे राहिले तरी सुद्धा फिट अँड फाईन अशी पर्सनॅलिटी आहे. आय होप एव्हरीथिंग इज फाईन. चला ठीक आहे. चेंडू मागे 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 आणि इथे मला वाटते निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडू आलाय. 10 वरती धावफलक थांबलाय. अजूनही 24 धावांची गरज आहे. चांगली मॅच रंगतीये. डू ऑर डाय सिच्युएशन आहे दोघांसाठी. आणि आता अखेरकार तो वाईड बॉल सुद्धा आलाय. डू ऑर डाय सिच्युएशन आहे आणि या डू ऑर डाय सिच्युएशनला कशा प्रकारे हँडल करायचं हे गणेशला खूप चांगल्या प्रकारे माहित आहे आणि त्यामुळे तो त्याच्या अनुभवाचा फायदा इथे उचलतोय. चेंडू अडवण्याचा प्रयत्न, परंतु इथे कॉलिंग खराब कॉलिंग आणि मला वाटतं आता मैदान सोडावं लागेल. फलंदाज बाद यश वैद्य डिपार्ट्स.
डीजे. यश बाद झाला आणि यशची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज प्रदोष वैती मैदानाच्या दिशेने दाखल होतात. पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धाबा धावफलकावरती आहेत. विकेट जरी गेली असली तरी सुद्धा चांगला स्टार्ट आहे निर्मल सम्राटचा. मॅचमध्ये अजून बिलकुल ऑन आहेत ते. आता जी काही मेहनत करायची किंवा जो काही दमखम लावायचा आहे तो लोकल लिजंडला लावायचा आहे. कारण जो इक्वेशनमध्ये गॅप आहे त्या गॅपला फील करता कसं नाही येणार याच्यासाठी त्यांना एफर्ट टाकायचे आहेत. कारण त्यामध्ये एक पॉवर प्लेचं षटक सुद्धा असणार आहे. म्हणजे पॉवर काढणं, पॉवर आणणं, पॉवर नेणं सगळं त्या षटकामध्ये आपल्याला दिसेल. परंतु त्या अगोदर साहिल मर्चंटचं हे षटक निर्णायक असेल. रोहित गोवालकर कशा प्रकारे या षटकाला सामोरे जात आहेत पाहूयात. ओ खराब शॉट सिलेक्शन. इन्व्हाइट केलं त्या फटक्यासाठी, बॉडी स्ट्रेच केली आणि झुकून फटका खेळण्याच्या नादामध्ये मैदान सोडावं लागते. फलंदाज बाद. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोनार पड्याचा बिंदोड छकडेवाला. जयेश पाटील सोन्या बैलवाला 50 नंबरवाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज चारुदत्त पाटील. साहिल मर्चंटने आल्या त्याचा दमखम दाखवायला सुरुवात केली आणि पहिल्या चेंडूवरती मोठा ब्रेक थ्रू. फलंदाज बाद झालाय आणि सिंगल धाव येते. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. चेंडूला अडवण्याचा प्रयत्न, एक धाव येताना पाहायला मिळते. धावफलक पूर्णपणे स्टॉप झाल्यासारखं चित्र आहे. कोणत्या प्रकारे ती हरकत दिसत नाहीये चौकारांची किंवा कोणत्या प्रकारे मोठ्या फटक्यांची एक्स्ट्राचरपणे किंवा अजून कोणत्या पद्धतीने धावा येत नाहीये. चारुदत्त पाटील साठी हाफ आलेला फुल टॉस आणि त्या फुल टॉस वरती एकच धाव, फक्त सिंगल येते. चांगला चेंडू होता. या चेंडूवरती चौकार येईल असं वाटलं होतं आणि चौकाराची अपेक्षा सुद्धा होती, परंतु काय जबरदस्त फिल्डिंग तिथे केली आहे. 14 धावा धावफलकावरती आहेत. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजून 2 चेंडूचा खेळणं शिल्लक. ओहो, आणि हा चेंडू डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर गेल्या कारणाने नो बॉल आहे. अतिरिक्त धावा सुद्धा मदतीला आहेत निर्मल सम्राटच्या, त्यांना विसरून चालणार नाहीये. 18 ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑन ट्रायचा फटका, चेंडू निघून गेला 2 पायांच्या मधून. चापकाटा उडवला त्यात मी झालंय पगार. चापकाटा उडवला त्यात मी झालंय पगार. थँक्यू डीजे. 13 चेंडू आणि आता 15 धाब्यांची गरज. जगह मिलती नहीं बनानी पड़ती है, दरार दिखती नहीं दरार देखनी पडती आहे. आणि अशा प्रकारचं काहीच कृत्य इथे प्रदोष वैतीने करून दाखवलं. चेंडूला लगावलं होतं ऑन साइडला ऑन ड्राईव्हच्या रूपाने आणि क्षेत्ररक्षक तिथे असताना सुद्धा त्याच्या 2 पायांच्या मधून तो चेंडू मागे निघून गेला चौकाराच्या दिशेने. चौकार 4 धाबा. खूप चांगली बॅटिंग आणि या चौकाराने बळ आलंय. आता धावफलकात ही धाबा या चौकारांशी जाऊन पोहोचल्यात 19, म्हणजे अजूनही 15 धाबांची गरज आहे. येणाऱ्या 13 चेंडूंमध्ये 13-15 म्हणजेच एक चौकार आला तरी सुद्धा मॅच सहज आणि सोपी बनेल. निर्मल सम्राटने कंबर पुन्हा एकदा कसली आहे, परंतु साहिल मर्चंट काय कमबॅक करेल का? पॅडल स्वीप करायचं होतं आणि पॅडल स्वीप जमलेलं सुद्धा नाहीये. निर्धाव चेंडू येतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 2 षटकांचा खेळ संपतोय. 19 वरती 2 गडी बाद निर्मल सम्राट. येणारे चेंडू शिल्लक 12 मध्ये 15ची गरज. मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. बघा बॅट्समन डिमांड, पॉवर प्ले ऑन. शेवटचे 12 चेंडू आणि 15 धावांची गरज. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडूला अडवलं. तोपर्यंत एकदा धावून कंप्लीट केली गेली. 11 चेंडू आणि आता 14 धावांची गरज आहे. सायबा बी आणि बारोंडा 11 दोन्ही कर्णधार
स्टेज जवळ यायचंय. बारुंडा 11 आणि साईबाबी दोन्ही संघाचे कर्णधार आपण स्टेज जवळ या. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा खेळला गेलाय. पॉवर प्ले मध्ये पॉवर केव्हा दाखवायची याचा सुद्धा एक विचार केलेला असणार आहे. अकॉर्डिंग टू दी प्लॅन बॅटिंग काय होतीये का यावेळेला. कवडरावीचा फटका, चेंडू अडवण्याचा प्रयत्न आणि अडवला जरूर गेलाय. शानदार फिल्डिंग फैसल याने या ठिकाणी केली आहे आणि आपल्या संघाला एका संकटापासून जरूर दूर ठेवलंय, संकटापासून वाचवलंय असं म्हणावं लागेल. बघा कुठे अडवला गेला चेंडू, क्या बात आहे, शानदार फिल्डिंग. ऑन साइडला इकडून चुकले, तिकडे मात्र आलाय. चौकार येतोय प्रदोष वैतीच्या बॅट मधून. दंदनादन टकाटक चौकार. मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. मला हरवायची बातच सोडा ना पाटील वाड्यावर येऊन बघा. आता मॅच थोडी सोपी बनली आहे. पॉवर प्ले मध्ये पॉवर काढायची, पॉवर दाखवायची की पॉवर घालवायची याचा तुम्हाला विचार करावा लागतं, त्याचं प्लॅनिंग करावं लागतं. आणि आता 8 चेंडू 8 धावांची गरज आहे. 8 मध्ये 8 लागली वाट कोणाची ती येणारी काळवेळ सांगणार आहे. आणि आता प्रदोष वैती समोर पुन्हा एकदा मुक्तदीरला इथे विकेट किंवा डॉट खूप गरजेचं आहे. आणि मुक्तदीर इथे त्या गोष्टी करणं जाणतो, त्यांच्यासाठी हे घरचं मैदान आपण म्हणू शकतो. अनेक वेळा इथं त्यांना खेळताना आपण बघितलंय. दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी जातोय, सिंगल धाव येते, सिंगलने धावफलक पुढे जाईल. आता शेवटचा आणि अंतिम चेंडू बाकी आहे. 27 वरती धावफलक आहे, अजून 7 चेंडू 7 धावांची गरज आहे. ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न, चेंडू अडवला गेलाय, फेकी सुद्धा झाली आहे, तिथे एक धाव पुन्हा एकदा मिळेल. पॉवर प्लेचं षटक संपलं, 3 षटकं संपलेली आहेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा धावफलकावरती. येणारे 6 चेंडू शिल्लक, धावांची गरज आहे ती 6. 6 मध्ये 6, जिथे आहात तिथेच उभे राहा. आणि सहा चेंडू 6 धावांची गरज. 6 मध्ये 6, सामना जिथे उभे आहेत तिथूनच पहा. मजा येणार आहे या मॅचला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला अडवण्याचा प्रयत्न झाला आणि जोपर्यंत चेंडू हातात घेतला जाईल तोपर्यंत एक धाव येते. कळायला मार्ग नाहीये. एक चर्चा नक्कीच करणार आहोत. एंटरप्राइजेस यांच्याकडून अमित खान यांच्या सौजन्याने दुसऱ्या चेंडूवरती सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. 4 चेंडू 4 धावांची गरज. चला बारुंडा 11 आणि साईबाबी या लवकर. ओ कडक स्ट्रोक, चारुदत्त पाटील याच्या बॅट मधून येतोय कडक प्रहार, टकाटक चौकार आणि मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय निर्मल सम्राट या संघानं आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते लोकल लिजेंड या संघाला. आणि 34 धावांचा पाठलाग या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय.